एसी खूप हाय होता त्या स्टुडिओ मधला एसी एकदम थंड एका मिनिटात. कारण एवढंही बाहेरचं येता कामा नाही रेकॉर्डिंग. आणि त्या हाय एसीना त्या म्हाताऱ्याला रेकॉर्डिंग करता करताच सर्दी झाली का. सर्दी झाली तर नाक धरलं, डोकं जाम झालं आणि ते असं तोंड करून उभं राहिलं. सर्दीने माणसाचं डोकं जाम होतं ना, ते उभं राहिलं त्याने असं केलं असं तोंड. महाराज म्हणलं याला पहिलं बाहेर काढा. याला काय करा पहिलं हे माझं लगे पुरं रेकॉर्डिंग फेल होईल म्हणजे तोंड पाहिलं तर. प्रशस्त माणसं लागतात समोर तसं. आणि मला तुम्हाला त्या काही रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही लक्ष दिलं तर लक्ष देईन. माझ्या पग पुढील होतं 2 माईक होते, मला हसायला 1 माईक दिलेला होता महाराजांनी हसायला. कारण हे हसतच नाही म्हणे कोणी माझ्या रेकॉर्डिंगला. अरे माझं फेल होईल ना म्हणजे सगळे रेकॉर्डिंग. प्रतिसाद हा ही एक लई महत्वाची गोष्ट आहे महाराज. प्रतिसाद मला पक्वाचा प्रतिसाद मिळाला, गोड वाटलं मला. खरं खरं सुंदर. महाराज म्हणतात ईश्वर विभूती काम करतात आणि निघून जातात आणि कीर्ती रूपाने शिल्लक राहतात. हे आज कार्य शिल्लक आहे महाराज. ते जरी गेले तरी कार्य रूपाने तुका म्हणे एका मरणेची आणि उत्तमती ही कीर्ती राहावी, हे कार्य राहावं. माणसं आले गेले, उदंडची झाले, तुमच्या माझ्यासारखे किती आले, जन्मोनिया मेले, होवनिया गेले, रावरंक त्यांचे नाव कोणी नाही घे, चराचरी कोण नाव नाही, कोण दखल घेत नाही त्याची, इतिहासात नोंद नाही त्यांची महाराज. पण काम माणसं करून गेले जाणं तर सगळ्याला आहे की नाही. हो तुम्हाला आणि मला सुद्धा आहे, सगळ्यांना जाणं आहे. परंतु जाताना काहीतरी उरणं आहे, काहीतरी शेष ठेवणं आहे, काहीतरी शिल्लक ठेवणं आहे. हे जर करता आलं माणसं अजरामर होतात. कार्य रूपाने कीर्ती रूपाने माणूस अजर होतो आणि अमर होतो महाराज. मृत्यू जरी झाला तरी कार्य रूपाने तो तसाच्या तसाच शिल्लक राहिला. आज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना जाऊन शेकडो वर्ष जरी झाले महाराज, तरी सुद्धा आज नाव निघतंय कार्य रूपाने. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या रूपाने नाव निघतंय. या रूपाने माणसाने काही ना काही उरावं. महाराजांचं कार्य मोठं होतं, छोटं का होईना. डोंगरे महाराजांनी आणि करपे बाबांनी कार्य शिल्लक आणि छोटं पण आकर्षक आहे. घराचा छोटा प्लॅन लय आकर्षक राहतो. आणि लय 10 गुंठ्याचं बांधलं का भलतं पसारा बांधतं, काही दिसतच नाही ते नीट. हे छोटस आहे, तुमचा टुमदार कार्यक्रम आहे. आम्हाला आनंद वाटतो. आम्ही दरवर्षी या मंडळीचा फोन आला की आम्ही आनंदाने स्वीकारतो. इथं क्षेत्रातली सेवा आहे महाराज. हे क्षेत्रातली सेवा लय आनंद, लय माझ्या लय खूप होता. हा निखळ आनंद आहे ना, निष्पृह सेवा आहे नाही. आता इथं काही पाकिट आहे का, तिकीट आहे का, जाकीट आहे का, काही आहे का काही, हे मला याच्यात जास्त आवडतं. तसं वीट येतं त्या बाकीच्या गोष्टींचं. ही आनंददायी घटना आहे. फक्त आणि फक्त परमार्थिक कृती आहे ही घटना. संतांच्या याच कार्यावर, याच वचनावर, या उक्तीवर महाराज म्हणतात हो आमचा विश्वास आहे. या विश्वासानेच आम्ही परमार्थामध्ये चाललो. परमार्थाचं मुख्य भांडवल महाराज विश्वास आहे. भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निष्ठेदास, झालो ते झालो निष्ठेदास, झालो ते झालो न आहे मागील वास, न आहे मागील वास. पुढती सोस सेवेचा पुढती
विश्वास भांडवल गाठी तरी विश्वास हे भांडवल गाठी तरी विश्वास भांडवल गाठी तरी विश्वास परमार्थातलं मुख्य भांडवल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विश्वास हे भांडवल. जर विश्वास नसेल ना, संत वचनावर विश्वास नाही, शास्त्र वचनावर विश्वास नाही, श्री गुरु वचनावर विश्वास नाही, तू आलाच कशाला परमार्थ? तुझं काही काम नाही बाबा इथे, तुझं काम नाही महाराज इथे. इथे तर शास्त्र संत आणि गुरुवचन हे तुमच्यासाठी प्रमाणभूत आहे आणि त्याच्यावर जर विश्वास नाही तर तुझं काही काम नाही दादा इथं. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरुद्ध. महाराज म्हणतात शास्त्रांनी संतांनी श्रीगुरूंनी सांगितलंय ना ते मानलंच गेलं पाहिजे, याच्यात संशय नको. विश्वास नसेल आणि संशय असेल, शंका असेल, महाराज पतनच होतं, दुसरं काहीच होत नाही. विठ्ठल विठ्ठल. श्रीगुरूंनी सांगितलं ना अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. सिद्ध झालं पाहिजे महाराज, हा देव आहे, तू देवरूप आहेस. मग देव असेलच का, असलं तर दिसतच का नाही, असलं तर कसाच असेल, हे शंका, हे संशय. महाराज म्हणतात ज्ञानोबारांनी किती गोड बोललेलं आहे, संशया म्हणे थोर. हे संशय तुम्ही जर घेत बसला तर ते पाप करताय तुम्ही. विश्वास ठेवा. संशय माणसाला कशावर बी संशय घ्यायची सवय. पाय भरला धुवून टाकावा, सोपं आहे का नाही? नाही मग कशानाच भरला असं, कशानाच भरला असं, असं वर हात करून बोटाला पाहिलं धरून ते नाकाला लावून पाहिलं, नेमकं सर्दी झालेली होती तर नाकाला काही समजलं नाही. आणि मग चाटून पाहिलं तर मग कळलं पोरगा हागलेलं होतं नाक. अरे 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 अरे, हे पतन आहे, हे संशय आहे, हे शंका आहेत. संतांनी सांगितलं ते मान जसं ते तसं. आई सांगते ना तुझा बाप आहे, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. तिने सांगितलं ते प्रमाण मान, शंका कशाला घेतो, काही विचारू नको. महाराज म्हणतात या संतांनी आमच्या जीवनामध्ये खूप क्रांती केलेली आहे. मग त्यांनी जे सांगितलं, त्यांनी जे शिकवलं, त्यांनी जो मार्ग दाखवला, हो ते प्रमाणभूत आम्ही जीवनामध्ये मानले. तेच तुकोबारांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगितलं. हा वा. भले Thank you.
वा वा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या संत वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही या मार्गामध्ये आलेलो. अविश्वासी माणसाच्या हाताला काही लागतच नाही महाराज. पोरांचे एक सरळ अविश्वासी याचे शरीर सुतकी. त्याचा विश्वास नाही, त्याचा प्रेम नाही ना, त्याचा चेहरा सुद्धा पहा तुम्ही. कीर्तनाला जर बसलो ना तर असं वाटतं आताच कोणाला पोहोचून आलंय कुठं बस स्टँडवर. असं सुटक्या कपाळाचं राहतं. मी या रोते किंवा बोली सुरत ही वैसी रडक्या चेहऱ्याचे असतात महाराज. काही काही माणसाचा आनंद हरवलेला चेहऱ्यावरचा. तेव्हा आपल्याला तिकडे जायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही पूर्ण विश्वास संतांनी श्रीगुरूंनी शास्त्राने सांगावं, जीवनात तसं आचरावं. नुसतं ऐकायचं नाही महाराज, ऐकून ते तिथपर्यंत गेलं पाहिजे. आम्ही घाटकोपरला मुंबईला कार्यक्रमाला राहत होतो पूर्वी या भूमिकेत असताना. तर दिवसभर मुंबईत काही कामं नसतात. कार्यक्रम गुणवंताला संध्याकाळी हरिपाठन, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठन, 6 ते 8 कीर्तन, एवढाच कार्यक्रम. दिवसभर मोकळे. मित्र आहेत माझे देवाने, आपण चर्चगेटला मोरारी बापूंची रामकथा चालू आहे, आपण जातो सकाळी ऐकायला. 11 ते 2-3 वाजेपर्यंत चालायची कथा. म्हणलं चला. आम्ही 5-6 दिवस कथेला गेलो बापूंच्या, ऐकायचं. शेवटच्या दिवशी बापू असे गोड बोलले होते रोजच. शेवटी बापूंनी सांगितलं, बस 7 दिन हम श्रवण किया है, घर जाने के बाद इसका मनन करना, और मनन में यदि मिठास लगे तो कुछ आचरण भी कर लेना. 7 दिवस ऐकलं, त्याचं काही कानावरून मनापर्यंत जाऊन त्याचं मनन करायचं. नुसतं श्रवणापर्यंत नाही थांबायचं, ते मननापर्यंत गेलं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे त्याचं. आणि त्याच्यात जर गोडी लागली तर त्याच्यातून आचरण भी करले. ते आचारापर्यंत गेलं पाहिजे. नुसतं श्रवणाच्या फायटीवरच उभं राहायचं नाही सांगितलंय. हो, नाही तर ऐकायचं. एक जण म्हणे, 2 कानं दिले देवाने. कशाला दिले रे बाबा? ते म्हणे एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने. वा रे वा, किती दिवस ऐकलं तर फायदा होईल बरं त्याचा? नाही महाराज. हो, ते मनोबरांचे शब्द तुमच्या ध्यानात आहे का? हो काना मना जिनी फिटो विवेकाची, हो काना मना देखो आवडे ते खानी ब्रह्मविद्येची. कानासहित मनाचं, नुसतं कानाचं समाधान काही कामाचं नाही महाराज. मनाचं झालं पाहिजे समाधान. कशाचं झालं पाहिजे? ज्ञानोबराय म्हणतात, माझे शब्द असे आहेत, हे शब्द तुमच्या मानवी मनाची मशागत करणारे शब्द आहेत. तुमच्या मनाचं समाधान होईल. नुसता कानावर नाही थांबायचं, तर ते मनापर्यंत न्यायचं. तर नाही का पूर्वीची मंडळी उदाहरण सांगायचे बघा. 3 बावल्या बाजारात मार्केटला विकायला ठेवल्या. विचारले, का रे बाबा हिची किंमत कशी आहे? तर हिची किंमत 500 रुपये. दुसरीचे विचारले, म्हणजे हिचे 1000 रुपये. तिसरीचे विचारलं, त्याचे म्हणजे हिचे 1500 रुपये किंमत. अरे सारख्याच बावल्या, मटेरियल तेवढंच आहे, कलर तेच आहे, प्रिंटिंग तशीच आहे, भावात बदल का बरं असा? ते म्हणले, त्याच्या कार्यात बदल आहे. तिचा जर दिसायला सारख्या असल्या ना, कामात बदल आहे त्यांच्या. म्हणे मग कसं काय बदल आहे सांग बरं आम्हाला. तो म्हणे, हिची 500 रुपयाची का, हिच्या कानात इकून काडी घातली ना तर इकून बाहेर निघते. ही 500 रुपयाची. म्हणे 1000 रुपयाची हिच्यात काय फरक आहे? म्हणे हिच्या कानात इकून काडी घातली का हिच्या तोंडातून बाहेर पडते. आमचा नंबर आहे त्याच्यामध्ये. ही 1000 रुपयाची, इकून काडी घातली तर तोंडातून बाहेर पडते. 1500 रुपयाची का बरं हिची किंमत ठेवली? तेवढीच बावली आहे. तो म्हणे, हिच्या कानात जर काडी घातली तर ती कुठं जाते? मनापर्यंत जाते. ती काडी कुणीकूनच बाहेर पडत. हे काना मनाची, कानासहित मनाचं समाधान शास्त्र श्रवणाने
संत वचनावर विश्वास ठेवल्याने आणि सद्गुरूंच्या शब्दाच्या मार्गाने इथपर्यंत जावं की त्या मनापर्यंत ते सगळं जावं. भले मुरला ठाईचा मुरला हा शब्द लय महत्वाचा आहे. साधुबोध झाला तो त्याच्यातून काही उरलंच नाही. ते काय झालं सगळं मुरलं पाहिजे. मला लोणचं ताबडतोब खाल्लं तर ते आंबट लागत, पण 4-6 महिने असं मुरलं का आणि मग त्याची गोडी तशी परमार्थात सुद्धा मुरलं गेला पाहिजे. साधूचा बोध आपल्या नसात सगळ्या बुद्धी मन इंद्रियात बोध हा मुरला पाहिजे. ते यांचं बघा गुलाबराव महाराजांचं एक साधुबोध नावाचं पुस्तक आहे. माधानकर गुलाबराव महाराज आहेत ना, ते अंध भक्त विदर्भातले. हो, ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज माधानकर, त्यांचा साधुबोध नावाचं एक पुस्तक आहे. त्याचा हा लई गोड पोहा आलेला आहे. ऐकावं, शब्द कळावेत. शब्द कळण्या गुरुवर्य माधवबाबा मगर सांगायचे, शब्दज्ञान होण्यासाठी कान चांगले असावे, त्याचं अर्थज्ञान होण्यासाठी बुद्धी चांगली असावी, आणि त्याच्यातलं परमार्थ ज्ञान होण्यासाठी मन चांगलं असावं. परिते थारे ऐसे मन शुद्ध होवावे. शब्द शब्द नाहीत, ते मंत्र नाही, महामंत्र आहेत. तुमच्या उद्धाराचे शास्त्र आणि शस्त्र आहेत. हो सातची बोलाचे नव्हे हे परी संसार जिनते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये. नरोबर किती पैज घेऊन बोलतात. महाराज म्हणतात खेचराच्या ही मना, तो विषय लांबतच जातो. इतकं गोड दिसत. खेचराच्या ही मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणासवे सुमना समाधीच जोडे. चांगल्या मनाचा असेल तर त्याला समाधीच, खेचर बुद्धीचा जरी असेल तरी त्याला मी सात्विकाचा पाना आणि एवढी ताकद शब्दात ओतलेली आहे. आचार विचाराचे प्रभाव शब्दामध्ये असतात आणि ती शब्द माणसात गुरुदेव फुले बाबा नेहमी म्हणायचे, जे शब्द तुम्ही वागत नाही ते शब्द बोलायचा तुम्हाला अधिकारच असत नाही. आणि ज्या शब्दाचं अनुष्ठान जीवनात तुम्ही करताय ते शब्द समाज मनाचा ठाव घेताय आणि समाज त्याच्या अवतीभोवती उभा राहतो. मला साधा वारकरी माणूस आहे माझ्या पुढे बसतो, विष्णुभक्त महाराज, साधा वारकरी. तर मला वाटतं शिक्षण बी नाही ना काही, निव्वळ. तर आम्ही त्याच्या गावाला कीर्तनाला जातो, असं गाव एका शब्दावर नाचतो, त्यांच्या शब्दावर नाचतो. हे काय आहे? हे अनुष्ठान आहे, दुसरं काही नाही. महाराज काही येत नाही त्या माणसाला. एक अभंग मी पाठ नाही, काकडा वगैरे केला होता पाठ चांगल्यापैकी. अभंग हरिपाठ काकडा काही लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तरी काकडा सम्राट झाले ते. आता इतकं सुंदर. मुंबईला काकडा लेखी महाराजांचा, मुंबईला जुईनगरला काकडा राहतो त्यांचा. हे कसं हे अनुष्ठान आहे महाराज जीवनात. शिक्षणच पाहिजे असं काही नाहीये. शिक्षण आपण सकाळीचं कीर्तन करायचं ऐकलं नाही का? जो मला सोडते त्या व्यासपीठावर
आमचे भक्तराज महाराजांचं कीर्तन होतं. इथं आल्यानंतर क ख ग घ हे पोरांनी शिकवलं. आळंदीला शिकायला आल्यानंतर कम्प्लीट जण गुरवतानाच इकडे आला माणूस. इथे आल्यानंतर क ख ग घ ही 12 खडी आज संस्कृत तयार आहे. आणि आमच्या पंढरपूरच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शाखेचे पुंडलिक महाराज आणि ते अध्यापनाचं काम करतात. 150 विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. हे कशा शब्दांचं हे उपकार आहे. शब्द हा बहुसार उपकाराची मनावने चालविला मागे येतील. त्या संतांनी त्याचं जागर चालवलेलं आहे महाराज. हे अनुष्ठान आहे शब्दाचं. मला हे सांगायचं. शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन शब्द जन लोका शब्द वाटुधन जन लोका शब्द वाटुधन लोका शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन शब्द वाटुधन जन लोका शब्द वाटुधन जन शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. हे शब्दांनी केलेलं काम आहे. माझे तुकोबाराय म्हणतात या संतांच्या शब्दावर वचनावर याचा शब्दावर विश्वास ठेवूनच आम्ही इथे पावलं टाकतोय. त्यांनी सांगावं आणि आम्ही वागावं. शास्त्रांनी सांगावं न सुराम्यवेत कज्जलम न भक्षयेत मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव. हे शास्त्र वचन आहे. श्री गुरु वचन आहेत. ही संत वचन आहेत. आमच्या उद्धाराची द्वार मोकळे करणारे वचन आहेत. त्यांनी सांगितलं माझे तुकोबाराय म्हणतात मी तर त्याचा दास बनून राहिलो. दास सर्व भावे दास. सर्व भावानिशी मी त्यांचा दास झालेला आहे. सर्व भावाने म्हणजे सगळ्या 2-4 भावाने मिळून नाही. लहान भाऊ मोठा भाऊ माऊस भाऊ. माझ्या अंतरंगातून मी त्यांचं दासत्व स्वीकारलेलं आहे. सर्व भावे दास झालो त्याचा. महाराज दास होणं काही चांगलं आहे का हो? दासत्वाचे तर किती दोष सांगितले गेलेले आहेत. मी आभारदारांचा तर वेळ राहिला तर आपण याच्यावर बोलू. तुमचं जास्त हात लावत नाही. वेळ राहिला तर बोलू कारण नंतर परत संस्थेच्या कीर्तनाची वेळ होते. पुढे 6च्या पुढे 1 मिनिट सुद्धा आपल्याला जायचं नाही. आणि आज सोडायला मला परवडायचं तर मस्त जमलं होतं. हे मी सांगितलं सुरुवातीला छोटा प्लॅन लय आकर्षक राहतो. लय मोठं करत त्याने पसारा पांगवतो. आता आपलं त्या मागच्या बिल्डिंग मध्ये 1.5 एकरची बिल्डिंग सुरू झाली आपली संस्थेची. तर ती कुणीच कशी दिसत नाही कशी आपली खा मोठा पसारा 1.5 एकरची बिल्डिंग काय अनेक. आणि हे पहा मस्त छोटासा प्लॅन. चला सर्व भावे दास झालो त्यांचा. का बरं दासत्व स्वीकारलं तुम्ही संतांचं? त्याचं कारण तुकोबार आहे. आजच्या अभंगाचा दुसरा माझे हित करीती माझे हित करीती माझे
म्हणतात त्यांचं दास्यत्व का करतो त्याचं कारण आहे माझे हित करते कोण आहेच खरे संतांनी जेवढं हित या जीवाचं केलंय सज्जनांना तेवढं त्यांचं हित कोणीच केलेलं नाही जगाच्या बाजारात कोणी तुम्ही म्हणता मग मायबाप करतात नाही करत जन्म घालतात मरत ते परंतु ते हिताच्या वाटेला नाही लावित ते मायेच्या आणि मोहाच्या वाटेला लावतात लावणी आमो संसारी गोविती आणि अंतकाळी होती पाठी मोरी महाराज म्हणतात त्यांनी काय केलं जन्म दिला एवढं काम केलं त्याबद्दल आम्ही मानत नाही असं त्याचा अर्थ धरू नका पण त्यांनी मायेचा आणि मोहाचाच रस्ता दाखवला माय बापे वा. आई आणि बाप मुलाला जन्म देतात सांभाळ करतात मान्य आहे पण कशासाठी करतात महाराजांनी स्पष्ट सांगितलं दोभा कारणे माझी म्हातारपणची काठी होईल माझ्या हातात माझं वयाची 60 झाली रोगांची दाटी झाली मग काठीची ध्यान येते त्यावेळेस ही म्हातारपणाची काठी होईल आत्मनस्तो कामाय सर्वं प्रियम होती तो जर प्रकरण आपण पाहिलं कोण आई नाही लागत कोण बाप नाही लागत कोण मुलगा लागत नाही महाराज स्वतःच स्वतःवर जेवढं प्रेम आहे तेवढं मुलावर नाही बापावर नाही कुणावरच कोणाचं नाही खरं ते प्रेम महाराज म्हणतात चला त्या माय बापाने मोहाला लावलं कोणत्या आईला असं वाटतं माझा मुलगा उठावं आळंदीला पंढरीला परमार्थाच्या वाटेला लागावं तिला खरं खरं तिथं जर अंतरंग शोधलं ना ती म्हणते हे भलतं शिकावं मोठं साहेब व्हावं साहेब झालं का आणि मग ते ड्युटीवर गेलं का काही टेबलावरून काही टेबला खालून असं गबाळ गोळा करून आणावं हेच वाटतं की नाही प्रत्येक आईला फक्त इतिहासात एकच आई होऊन गेली की तिने जन्माला घातल्याबरोबर आपल्या बाळाला मनाला जाण्याचा रस्ता सांगितला मोठी पुत्रा जाई बाळा तो तीर्थे रे हिंद साधू आणि संत जे असतील उदंड हे तुझ बुधवी बोध देतील प्रचंड कोण आई ही आई आई मधारसा त्या बाळाला जन्माला घातलं रडायला रडणं स्वभाव आहे त्याचं ते रडायला लागलं मग त्याला झोपी घालण्यासाठी पाळण्यात टाकलं आणि गाणं म्हणलं की ते पोरं गुंगत असते बघ आता आमच्या आई बहिणीचं आणि मग गाणं म्हणायला लागली तिने हातात पाळण्यात टाकलं पाळण्याची दोरी हातात घेतली आणि त्याच्यासाठी जे अंगाई गीत गायलं त्याची अभंग झाली बरोबर भुलेबाबांचं ध्यान येतं या निमित्ताने भुलेबाबा म्हणायचे संत जे बोलले त्याचे ग्रंथ झाले काय म्हणायचे संत जे बोलले त्याचे ग्रंथ झाले ती माय त्या बाळाला झोपी घालण्यासाठी अंगाई गीत गायलं आणि त्याचे मदरसेचे अभंग आमच्या मालिकेमध्ये तयार होते वे बाळा तू इथे जन्माला आला हेच वाईट झालं अरे किती जन्मोत्सव साजरा करतात लोक केवढा पुत्रोत्सव करतात नाही म्हणते की तू इथं जन्माला आला कारण सांगितलं की नाही हे मरका लोक आहे हे मृत्यू लोक आहे हे काही थोड्या दिवसासाठी राहत हे खेळ भांडे असल्यासारखं आहे इथं जन्माला आला तू चूक केलेली आहे पण ठीक आहे प्रारब्ध परवशतेमध्ये तू आलास इथे नाही दिवस राहू नको या लोकांमध्ये या लोकांत जास्त संबंध ठेवू नको हे लोक विचित्र आहेत फार हे हार घालतील फुलाचा उद्या हार घालतील चपलाचा सुद्धा त्याचा भरोसा नाहीये म्हणून आमचे गुरुवारी सांगायचे माझा बाबा मगर म्हणायचे समाज म्हणजे बोराटीच्या काठीसारखा बोराटीची काठी माहिती तुम्हाला शेतकरीच्या तुमच्याकडे माहितीये का ठेवण काट्याची ठेवण कशी राहते फायदे कधी येते असं एक वाकडा राहतो एक नीट राहतो जवळ लांब चालला का महाराज
ते वाकडा काटा असा गुततो कुठेतरी दिसतं. महाराज त्याला जे आहे ते करीता. समजा तो वाकडा काटा गुतला त्याने ओढून आणलं आणि वाकडा काटा गुतून जवळ जायला लागला तो जो सरळ काटा आहे का तो असं इंजेक्शन देतो. महाराज लय गावच्या राजकारणात नका शिरो बरं का, जिल्हा परिषद मध्ये ताण नका देऊ बरं का. समाज हे दुधारी शास्त्र आहे महाराज. एकीकडून लांब जायला लागलं तरी लोक जाऊही देत नाही आणि जवळ यायला लागलं तर सांभाळही करीत नाही. ज्यांच्या दरबारामध्ये आम्ही आज उभे आहोत त्यांच्या मधुकरीच्या पात्रामध्ये माती काढण्याचं काम याच समाजाने केलंय. तुकोबारायांना काठीने मारण्याचं काम याच समाजाने केलंय. छत्रपती संतुरांना एकनाथ महाराजांना आंघोळीला जाताना त्यांच्यावर थुंकण्याचं कामही याच समाजाने केलेलं आहे. प्रार्थनेला पहाटे निघाल्यानंतर महात्मा गांधींना गोळ्या घालण्याचं काम सुद्धा याच समाजाने केलेलं आहे. म्हणून हे बाळा तू या समाजात जो येण्याचा प्रयत्न केला म्हणून मी तुला सांगितलं हे चूक केली इथं जन्माला आला. इथं राहू नको दिवस, मस्त तीर्थाटनाला जा जिथे साधू संत मंडळी अशी संतांची मांडणी आली जाईल तिकडे संत संमेलन कीर्तन भजन प्रवचन पाठ गीता ज्ञानेश्वरी तिथे जा. तीर्थामध्ये गेला की तुला साधू संत भेटतील आणि तुला ते असा प्रचंड प्रबोध करतील की तू या समाजापासून या लौकिकापासून या जगापासून दूर दूर दुरांतरात निघून जा. एखादा माता उपदेश कर. चला माई बापे सांभाळायची इथून थोडस प्रकरण. त्याची माझे हित मायबाप हित करत नाही का असा प्रश्न निर्माण केला होता. तर ते असं हित करतात मायेला आणि मोहाला लावतात. हे हित खरं हित नाही महाराज. संपत्ती लावून देणं माया मोहाला लावणं संसाराच्याच मार्गाचा मार्ग दाखवणं हे माता पितरांचं कर्तव्य ते करतात. महाराज म्हणतात म्हणून ते खरे हित करते नाही जीवाचे खरे हित करते. काय असतं काहींना हिताचं ज्ञान आहे हिताची तळमळ नाही, काहींना हिताची तळमळ आहे हिताचं ज्ञान नाही, काहींना हिताचं ज्ञान नाही तळमळ नाही. संतांचं एक असे जीवाच्या हिताचं खरं ज्ञान संतांना आहे की या जीवाचं हित कशात आहे आणि यांचं हित व्हावं ही तळमळ ही या संत माय बापाला आहे. काय सांगू आता संतांचे मज निरंतर त्यांनी हा जागर काय केलाय. बाबांना झोपा काढण्यासाठी ईश्वराने आयुष्य दिलेलं नाही. उठा जागे व्हा उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत सुरस्य धारान सीता दुरत्तया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. उठा जागे व्हारे. हा मार्ग प्रशस्त करणारे माझे संत मंडळी आहेत. म्हणून तेच माझे हित तेच माझे हित करते. मायबाप हित करते नाही. माय बापांना हिताची तळमळ आहे परंतु या जीवाचं हित कशात आहे त्यांना ज्ञान. आईला वाटतं याला आजार झाला याचा आजार दूर व्हावा पण आजार दूर करण्याचं ज्ञान मातेला आहे का नाही. तळमळ आहे परंतु ज्ञान नाही. आणि म्हणून आपण कुठं जातो त्या आरोग्याला घेऊन डॉक्टरकडे म्हणा ना. झोपलेलं नाही अजून तुम्ही बोलायचं वय नाही झालं मग तुमचं जरा मी प्रतिसाद देणार मला डुबला लागला काय सांभाळ. आपण पुढे घेऊन जातो रोग्याला व्याधी पिढीला धावे वैद्याची या घरात दुःखाच्या परिहारा आपुलिया. त्याला ज्ञान आहे याचा रोग कसा कशाने होईल याचं ज्ञान आहे परंतु तळमळ आहे त्याला. तळमळ आहे का तळमळ असते अगोदर 50,000 भरला म्हणला असता का त्याच्याशिवाय हात लावित नाही. आणि जर का काही दिवस उपचार केले ना तर पैसे घेतल्याशिवाय पायरी सुद्धा 3 महिने मात्र दवाखान्यात राहील डॉक्टरच्या. आणि तो हातगाडीचा धंदा होता हमालीचा. 3 महिने म्हातारी ICU. किती बिल झाला असेल अरे 5-10 लाखावर गेलं ना बिल. आणि पाहायला गेला म्हातारीला तो बिल काम केलं. हातगाडीचा हमालीचा धंदा आणि डॉक्टरने सांगितलं ते म्हातारीचं काही असू 10 लाख रुपये घेऊन यायचं तर पायरी चालायचे दवाखान्याचे नाही तर तो यायचं सुद्धा नाही इकडून. 3 महिने ICU 10 लाख होतं बिल. आता कसं काय होणार बाबा आता हे एवढं कसं काय शक्य होणार. एक तर माझ्याकडे एवढे पैसे नाही. हातगाडीच्या धंद्याकडे एवढे पैसे असतात का कुठं. जो फाईल घेतली त्याने नर्सिंग चार्जेस
मेडिसिन चार्जेस, रूमचं चार्जेस, डॉक्टरचे चार्जेस, लाखांनी सगळे. आता तुम्ही पहा, सरासरी काही झालं का ते लगेच सुरुवात करते डॉक्टर लोक. मागच्या 15 वाड्यात मला झोपताना उशी मोठी झाली थोडीशी आणि मान दुखली माझी. मी गेलो डॉक्टरकडे, साहेब कधी काय प्रवास करता ते सहन करीना ना गाडी, मला थोडस साधी गोळी द्या एखादी. नाही नाही मला तुम्हाला शुगर आहे, तुमची शुगर टेस्ट करावं लागेल, तुम्हाला बीपी चेक करावं लागेल, तुमच्या मानेला काही मनक्याला काही झालं का त्याचा तपासणी करावं लागतं, तुमच्या रक्ताच्या वेगवेगळ्या थायरॉइड वगैरे टेस्ट करावं लागतं आणि त्याला 5,000 रुपये लागतील म्हणजे. हो अरे म्हणलं साहेब मला उशी मोठी झाली, मी सांगतोय ना. ते म्हणे नाही, उशी जरी मोठी झाली ना तरी तुमच्या सगळ्या टेस्ट केल्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नाही, तुम्हाला हे सगळं करावं लागेल, हे केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मग असं सांगितल्यानंतर मी म्हणलं मला साध्या गोळीत ते म्हणे होणार नाही. ते डॉक्टर सोडलं, मी साध्या मेडिकलला गेलो, 3 रुपयाची गोळी झाली, मी दुरुस्त झालो. मग आता सांगा तुम्ही हे कशाला बसलेले आहेत आपल्याला कापायलाच. मग आईचं बिल एवढं झालं तर डॉक्टर त्यांना पैसे आणता दवाखान्याची बाहेर दिले तर इकडे यायचं सुद्धा नाही. त्याने ते बिलाची अशी गोल पोटवणी केली, असं फेकूनच नाही डॉक्टर सांगलं हे बिल आहे तुला म्हातारी मी तुला म्हणे मला नाही लागत. ते सांगत होते नीट निघालं घरी लगेच. ते म्हणे अरे इकडे नको नको मला म्हातारी लागत नाही, बिल देता येत नाही, मी येतच नाही तुला दवाखान्यात. गेला निघून म्हातारीचं पाहिलं, कंपाऊंडरला विचार वाटलं काय म्हातारीची काय पोझिशन आहे. ते म्हणे म्हातारीने आतापर्यंत 3 खोल्या खराब केल्या होत्या की त्याच्यात पेशंट ऍडमिट करायची सुद्धा सोय राहिलेली, दार उघडून देत नाही म्हणजे त्याचा कोठा फुटलेला होता म्हातारीचा. 4थ्या खोलीत तिला ऍडमिट केलेले. म्हणे आता कसं रे त्याला तू तर गेला म्हणे साहेब, ते येत नाही म्हणे बाहेर म्हातारीला. आता तो म्हणे 92 वर्षाची म्हातारी नेऊन करू काय घरी नेऊन तिला, न्यायची नाही, पैसे बी मला तुला द्यायचे नाही, नाहीचे माझ्याकडे. अक्कल हुशारीने केली, स्वतःची ऍम्ब्युलन्स काढली, म्हातारी गाडी टाकली, त्याचा पत्ता घेतलेला होता आधार कार्डावरून, म्हातारी घरी नेऊन घातली. तो गेला होता मार्केटला गाडी लोटायला. हो आता मला पुढे सांगायचं नाही, मला दिसणार आहे. मला एक सांगायचं, अरे हे सामान्य व्याधीसाठी आपल्याला त्याच्याकडे जावं लागतं. व्याधी पिढीला धावे वैद्याची या. इथून पुढे गेलं नाही ठरव. आमचं सगळं जर हे करीत असतील तर ते संत करतात, माय बाप करत नाही. का? आईला त्याचं ज्ञान नाही, डॉक्टरला ज्ञान आहे, त्याला तळमळ नाही. फक्त एकच पात्र कोणाला? संतांना येतो हिताचा कळवळा समर्थ प्रमाण. परती हाती म्हणून काळा. यांचं जर आज आपण कल्याण नाही केलं तर हे सगळं काळाचं खाद्य होऊ शकते. म्हणून माझे संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारा आले दीन जना. हे संत आमच्यासाठी काम करतात सज्जनांनो. म्हणून तुकोबाराय म्हणतात तेची माझे हित करीती. बरं हित करतात म्हणजे काय करतात? लॉटरीचा नंबर लावून देतात, बंगला बांधून देतात का फॉर्च्युनर घेऊन देतात? नाही, ते हितच नाही खरं. ते हितच नाही खरं महाराज. तर हित माझे हित कोणतं आहे? तर जेणे हा गोपाळ, हे हिताच्या अभंगातच आहे महाराज. भगवान गोपाळ कृष्णाने आमच्यावर कृपा करावी हे हित जर कोण करत असतील त्या पात्रतेला, योग्यतेला नेऊन ठेवण्याचं काम माझे संत करतात. जेणे हा गोपाळ कृपा करी, भगवान परमात्म्याची कृपा आमच्यावर होईल एवढ्या योग्यतेपर्यंत नेऊन घालायचं काम माझे संत मंडळी करतात. मी मगाशी सांगितलं वाट लावी त्यांच्या पुण्यानाही पार. भगवंताच्या कृपेला पात्र करतात. देव अगोदर देवाने सांगितलं योग्यतावान असले पाहिजे, अधिकारी असले पाहिजे, तर माझ्याकडे घेऊन या.
पुंडलिकरायाने सांगितलं झालं तेव्हा असं नाही चालायचं. आम्ही गावोगाव खेडेपाडे दांगडू करतो, लोकांना गोळा करून आणतो. तू म्हणतो योग्यता जसे असतील तसे उतारावे लागते. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून हे काम माझे संत करतात. हे काम हे उद्धार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ. महाराज म्हणतात गोपाळाची भगवान परमात्म्याची कृपा व्हावी हे हित जर कोण करत असेल तर ते संत आहे. पण हे करता करता प्रवास आहे मोठा, वाटचाल आहे मोठी, दीर्घकाळ साधना आहेत महाराजची. आणि इतक्या प्रवासात जर तो थकला, भागला, शिनला, श्रमला तर त्याला वाटेवर नाही सोडत, त्याला कडेवर घेता. आपला प्रवेश झाला. 5:45 संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करू आणि राहिलेल्या 10-12 मिनिटांमध्ये शेवटच्या चरणाचं संपूर्ण चिंतन आणि सेवा समर्पण. वाहतील कडिये त्यांची याने जोडे सर्वसू. थकणं भागणं या वाटेला सुद्धा आहे बरं. या वाटा सुद्धा थकवण्यास शिरणाऱ्या भागणाऱ्या आहेत. संसाराच्या वाटेत तर थकवा आहे, पण परमार्थाच्या वाटेत सुद्धा काही, कारण काही अशा वाटा आहेत. आमचे माझा बाबा मगर सांगायचे काही वाटा आहेत, काही आडवाटा आहेत, काही चोर वाटा आहेत, काही राजवाटा आहेत. मला सांगायचं स्वर्ग मृत्यू या वाटा चोर वाटा आहे. भक्ती मार्ग हा भक्ती पंत बहु सोपा हा राजमार्ग आहे. या राजवाटा आहे. काही आड वाटा आहेत. पायपा योगाची या जे निघाले का त्या दुःखाची वाटा. वेड्या वाकड्या वाटा त्रासदायक आहेत महाराज. रस्त्याने चालत असताना खाच खळगे. आता तर सध्या परिस्थिती अशी रस्त्यांचे पाऊल जास्त चाललंय यावर्षी. संभाजीनगर ते आळंदी पूर्वी आम्ही गाडीनं मिटिंगला वगैरे तुम्ही संस्थेच्या 3.5 तासात मी संभाजीनगरहून इथे येतो. आपली गाडी स्वतःची. आता मी काल आलो तर मला 9 तास लागले संभाजीनगरहून पुण्यात आळंदी यायला. किती तास लागले? वाटा या आड वाटा आहे, या आड वाटा आहे. मला असा रस्ता असेल ना कसा करणार. कधी कधी रस्ता असा असतो. आमच्याकडे एक मार्ग आहे मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग.
हा पोटातलं पाणी नाही हलून जात. किती 800 किलोमीटर जरी प्रवास झाला ना तरी पोटातलं पाणी मौली बोलतात ना, तैसे निद्रेचे सुख, तैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसार सांडे, तैसे शोकासना घडे सोपे होय. झोपेचं सुख सुद्धा मोडत नाही. फॉर्च्युनर गाडीत बसलेला आहे, समृद्धीचा प्रवास चाललेला आहे, नागपूर कधी आला तर कळत सुद्धा. भक्तीचा मार्ग हा समृद्धी मार्ग आहे. सध्या सगळ्या लोकांना घेऊन जातो, सामान्यांना घेऊन जातो, मोठ्या फळापर्यंत नेतो. कष्ट करत नाही, त्रास होत नाही, म्हणून हा मार्ग असा प्रशस्त आणि प्रसन्न मार्ग आहे. सगळ्यांना घेऊन जातो. मला म्हणतात या मार्गात मी जर लई लांब प्रवास झाला तर थकणे भागण्याची शक्यता आहे. आता नानोबारांच्या पालखी सोहळ्याबरोबर चाललं तर किती बी काही म्हणलं तरी कष्ट आहेत तसे का, म्हणून काही काही लोक यायचं सोडून देते. अरे नको बोल, पाठी झोपता येत नाही, दिवसभर चालावं लागत, मग लोक येतच नाही. बरेच महाराज लोक येत नाही आमच्या. त्यांना काय पहिल्यांदा इथं शिकत होते तर पाहिली वाट आळंदीची पंढरीची, नंतर ते काही नादी लागत. नको बाबा, ते लई परेशान होतो माणूस. कष्ट आहे, क्लेश आहे, क्लेश अधिक तरसतेचा मग व्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवत भिर वाप्य दे. हे कष्ट आहे, क्लेश आहेत त्या मार्गाचे. त्याच्यामुळे क्लेश झाल्यामुळे थकवा येऊ शकतो, श्रम होऊ शकतात आणि श्रमाचा परिहार व्हावी ही अपेक्षा होऊ शकते. म्हणून ते जर थकले भागले, हे संत मंडळी त्याला रस्त्यावर सोडून देत नाही, मग त्याला कडेवर घेतात. कडेवर घेतात याचा अर्थ त्याला धीर देतात. साधका साधना काळामध्ये थोडेसे क्लेश होतात, साधना काळामध्ये कष्ट उपसावे पण लागतात, साधना काळामध्ये आराम नसतो. महाराज विद्याभ्यास करत असताना सुखाची अपेक्षा करू नये, आनंदाची अपेक्षा करू नये, त्याने कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आम्ही पाठात असताना गुरुवारी बोधेबाबांच्या सोबत राहायचो. किती वाजता उठावं लागत होतं? 8 वाजता, 2:30 वाजता. बाबांचं उठणं होतं 2:30 वाजता. कधीच आधीच्या पुढे उठले नाही बोधेबाबा. मग ते आंघोळ करून आलं आम्हाला उठवायचं तरी 3:30ला उठवायचं. आणि मग आंघोळ करून यायचं. 4 वाजता बाबाचे नगर प्रदक्षिणा सुरू व्हायची पंढरपुरात. 400 पोरं मागं पुढं. हो, बाबाचा लवाजा पाहिला का गावकरी बी जाग होते, आले बरं का बोधे बाबा. ज्यावरती 200-400 विद्यार्थी त्यावरती कोणाची प्रदक्षिणा आहे? आता ही बाबांची प्रदक्षिणा, ही लवाजा मॅच. अशा वेळेला थकण्याची भागण्याची शक्यता आहे. पहाटे उठणं, रात्री दिवसभर अभ्यास करणं, चिंतन करणं, काही काबाड कष्ट करायला तर काही चालावं लागतं. त्याचे क्लेश आहेत, सोडत नाही, त्याला ते धीर देतात. हा झालं का? असं पळून जायचं नाही या वाटेतून. कष्ट पडले तरी सोडायचं नाही. तितिक्षा नावाचा शब्द आहे, कष्ट वाचून सहन करणे विचारसागरातला. तितिक्षा, कष्ट होतील परंतु व्यथित न होता सहन करण्याची ताकद. संसारात भरपूर कष्ट करतो, परमार्थासाठी सुद्धा थोडे माझे शरीराचे श्रम झाले पाहिजे, याला तितिक्षा म्हणतात. महाराज म्हणतात त्या तितिक्षेने मी सहन करीन. भागली या मज वाहतील, हे तितिक्षेचं रूप मार्गदर्शन. वाहतील कडिये म्हणजे कडेवर घ्यायचं कारण नाही, ते आपल्याला घेऊन चालतात, पुढे नेतात. त्यांची याने जोडे सर्व सुख. नुसतं सामान्य संसारात सुख नाही मिळते तर जीवाला पुन्हा दुःखाकडे जाणारच नाही, जावं लागणारच नाही. अशा पूर्ण सुखाची, सर्व सुखाची, ज्याचं दुःखात रूपांतर होणार नाही, अशा सुखाची प्राप्ती ते संत करून देतात. त्यांची याने जोडे सर्व सुख. महाराज म्हणतात शेवटी मी त्यांचे उच्चिष्ट ते सिद्धांत माझ्या जीवनामध्ये आचरण करायचे ठरवले. हे आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणसे विनावारी, तुका म्हणसे
भले सुंदर उत्कृष्ट काय गोडगोड ठेवणे काढता लई मागच्या गाडीने आले म्हणतो मी इथून पुढं आता मजा यायला लागली आणि मला वेळ संपले आता अहो, पहा किती छान. तुम्ही मजाच केली मस्त टाळकरी मस्त पखवाजे ते ऐकणारे आणि छोटासा कार्यक्रम असून चला वारीला युट्यूब चॅनल बी आमच्या मदतीला क्या बात आहे. धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमाला कव्हर करायचा प्रयत्न केला तुम्हाला बी धन्यवाद. हो, गायक बालकांना धन्यवाद. श्रोते सज्जनांना आपण खेड्यापाड्यातून इथे येऊन ज्ञानोबरायांच्या या समाधी सोहळ्याला अत्यंत उत्सवी रूप धारण करून या प्रकारची सोय आणि सेवा करता तुम्हाला लक्ष लक्ष धन्यवाद आणि माझ्या वारीला विराम. विठ्ठल जय जय.